नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. या कादंबरीचे 8 महत्वपूर्ण भाग संपून शेवटचा आणि युद्धाच्या रसभरीत वर्णनाचा शेवटचा आणि शांती पर्व घेऊन आलेला श्रीकृष्ण हा 9वा भाग अतिशय महत्वपूर्ण आहे. तरी तुम्ही तो अगदी छान एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9 श्रीकृष्ण 1. मला माहित होतं की युद्ध हे कधीच अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्धामुळं कधीच समस्या मिटत नाहीत, प्रश्न सुटत नाहीत. उलट युद्धातील विराट विध्वंसानं मानवजात अश्रद्ध होण्याचाच भयान धोका असतो. समाज पतनशील होण्याचं भय असतं. राष्ट्राचा सांस्कृतिक पायाच उखडला जाण्याची शक्यता असते. मानवजातीनं पिढ्यानपिढ्या आपल्या उराशी कवटाळलेली रम्य स्वप्न भग्न होऊ शकतात. जीवनाचा मूलभूत अर्थ शोधताना संभ्रमाची काळी काळी पुट तिच्या बुद्धीला घेरू शकतात. तरीही मी कुरूंचं आणि पांडवांचं महायुद्ध पेटवलं होतं. लक्ष लक्ष योद्ध्यांचा बळी चढविणारा मृत्यूचा महायज्ञ मांडला होता. मनामनांच्या कोंडीत साठलेल्या सुप्त क्रौर्याचा मुक्त विस्फोट करणारा रोमांचक खेळ मांडला होता. कणाकणातील ज्या चैतन्यांमुळं विश्व संचलित होतं त्या तेजस्वी कणकणांचा लोमहर्षण संघर्ष मांडला होता. का? कशासाठी? मी काय एक पाषाण हृदयी वधिक होतो म्हणून? जगात कोणीच जिवंत असू नये असं मला वाटत होतं म्हणून? क्रौर्याचं, अश्रद्धेचं, अराजकतेचं, स्वैरचाराचं साम्राज्य आर्यवार्तावर यावं म्हणून? मुळीच नाही. युद्ध पेटवलं होतं मी हातातील गांडीव धनुष्य टाकून नात्यांच्या प्रेमात संभ्रमित झालेल्या, कंठ सुकलेल्या अर्जुनाला पुन्हा धनुष्य हाती पेलायला प्रवृत्त करून, स्वतः त्याचे घोडे वागवण्यासाठी हाती त्याचा नंदीघोष रथाचे वेग धरून, युद्धाच्या 3ऱ्या दिवशीच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा भंगण्याची तमा न बाळगता. का केलं होतं मी हे सर्व? कशासाठी? द्रौपदीच्या अकलंक चारित्र्याची घोर विटंबना करणाऱ्या दुर्योधन दुःशासन यांना केवळ शासन देण्यासाठी? शकुनी मामांच्या कपटाच्या राजकारणाला कायमचं उकडून काढण्यासाठी? भीष्म द्रोणांच्या मूक विवशतेला आणि असमर्थनीय तटस्थतेला वाचा फोडण्यासाठी? धृतराष्ट्रांच्या अंध डोळ्यात सत्याचं झणझणीत अंजन घालण्यासाठी? कर्णाच्या मार्गच्युत, पदभ्रष्ट आणि अखंड संभ्रमित जीवनाला स्वर्गाचा सुयोग्य मार्ग दाखवण्यासाठी? नाही. केवळ असाच काही माझा हेतू असता तर माझं कार्य सोपं होतं. विशिष्ट हेतूपुरता विशिष्ट उपाय योजून मी ते पूर्ण केलं असतं. या प्रत्येकाला एक गाठून निखंदनं काय अशक्य होतं मला? केवळ 2 राजसिंहासनाचाही प्रश्न माझ्यापुढं नव्हता. मग कशासाठी मांडला होता हा थरारक महायज्ञ मी? का? माझ्या पुढं प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता शरीरांचे विविध ढंगी आणि अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मतत्वाचा. जगातील अंतिम आणि कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे प्रकाशमय अमर चैतन्य. कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच नाही घेता येणार. केवळ जगायचंच या शुद्ध लोचट आसक्तीला पाण्यातील हत्तीला मगर चिकटतो तसं चिकटून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीच नाही घेता येणार. त्यासाठी दिवसांमागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशींना दाट आणि अमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागतं. मग सत्य कुणीच दुसऱ्यानं सांगावं लागत नाही, पटवावं लागत नाही. ते आपोआपच शरीरातून प्रकटन पावू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे. दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही. दुसऱ्यांनी पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीच तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळं कुणाचाही कधीच उद्धार होत नाही, होणारही नाही. जिथं जिथं जीवन असतं तिथं तिथं प्रकटनाचीही अनावर ओढ असते, मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल पण आतून अखंडपणे हेच कार्य चाललेलं असतं. जीवन म्हणजे प्रकटन.
कधी कधी या प्रकटनाचा प्रलयकारी देखावा मानव जातीपुढे यावा लागतो. कारण ग्रंथ, उपदेश, नीतितत्व यांपलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते, कुशालवादी झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडं आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पाहायलाही तिला अवसर नसतो. त्यावेळी घटकाभर तिला कुठंतरी थांबावं हे लागतंच. आणि त्यासाठी युद्धासारखा दुसरा अन्य प्रभावी मार्गच असत नाही. मी युद्ध पेटवलं होतं ते यासाठीच, केवळ यासाठीच. श्रीकृष्ण 2. युद्ध 10 दिवस भयंकरपणे घुमलं होतं, गरजलं होतं. माझा प्राणप्रिय भक्त असलेल्या अर्जुनाच्या नंदीघोष रथाच्या रथनिडावर बसून त्याच्या गतिमान रक्ताचे पांढरे शुभ्र घोडे सावरत ते मी मुक्तपणे चतुरंग दलात भ्रमण करीत पाहिलं होतं. ते पाहताना ज्या पांडव पक्षाचा पाठपुरावा करण्यासाठी सारथी म्हणून का होईना मी कुरुक्षेत्रावर उतरलो होतो, त्या पांडवांच्या विजयाची निश्चिती मला पहिल्या दिवसापासूनच ठामपणे वाटत होती. कारण कारण अर्जुनासह 5 पांडवांना कृतांत काळासारखा वाटणारा असीम विक्रमी सूर्यपुत्र कर्ण सम्रांगणात भीष्मांचं पतन होईपर्यंत उतरणारच नव्हता. त्याच्यासारखा अखंड साधनेनं सुचिरभूत, योजनाकुशल, जाळत्या पराक्रमाचा दिग्विजयी सेनानायक दोन्ही पक्षात दुसरा कोणीच नव्हता. म्हणूनच शिष्टाईसाठी हस्तिनापुरात गेलो असताना त्याला त्याच्या दिव्य कुलाची स्पष्ट जाणीव देऊन पांडवांकडे परतविण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला होता. पण महासागरासारख्या त्याच्या निर्धाराला परतविण्यात सुदर्शन धारण करणारे माझे हातही अयशस्वी ठरले होते. माझ्या सत्यकथनामुळं त्याचा थोडा काही तेजोभंग होईल काय म्हणून मी हस्तिनापुराहून निघताना विचार केला होता. तसं होणं शक्यच नव्हतं. जे भंग पावतं ते तेजच नसतं हेच त्यानं सिद्ध केलं होतं. उलट आपण सूर्यपुत्र आहोत हे समजताच त्याची झालेली प्रतिक्रिया सर्वांना दीपवणारी होती. माझी भेट घेऊन परतल्यावर मी सूर्यपुत्र आहे असं आनंदानं धुंदपणे गरजत त्यानं 5 सोनेरी जलकुंभ नुसते कवेतच दामटून टाकले असं नंतर विदुरांकडून मला कळलं होतं. असा हा कर्ण भीष्मांचं पतन होईपर्यंत सम्रांगणात पायच टाकणार नव्हता. इंद्रानं पूर्वीच त्याची कवच कुंडलं आपल्या पुत्रासाठी, अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिशानं कौशल्यानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी तुला ऐन युद्ध प्रसंगी ब्रह्मास्त्र स्फुरणार नाही असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे तुझ्या रथाचं चक्रभूमी ही युद्धात अशीच रुतवून ठेवील हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. कुंती देवीला तर त्यानं 4 पुत्रांचं अभय पुत्र कर्तव्यापोटी दिलं होतं. कर्ण सूर्यपुत्र असून, पहिला पांडव असून, ज्येष्ठ कौंतेय असून माझ्या इतकीच म्हणजे एका सारथ्या एवढीच त्याची आता पात्रता नव्हती काय? पण खरोखरच हे असं होतं का? युद्धाचा 11वा दिवस उजाडला. गुरु द्रोण कौरवांचं नेतृत्व करण्यासाठी कुरूंचा त्रिकोणी भगवा राजध्वज पेलून निग्रहानं आमच्यासमोर उभे ठाकले. द्रोण म्हणजे सर्व शस्त्रास्त्रांचा साक्षात चालता बोलता शस्त्रवेध होता. भीष्माच्या 10व्या दिवशी पतनामुळं रात्रभर विकल झालेली कुरुसेना द्रोणांना सेनापतीच्या वेशात पाहून पुन्हा रणोत्सुक होऊन आवेशानं चेतून गर्जना करू लागली. कुरुक्षेत्राचा मुक्त आसमंत त्यांच्या गगनभेदी अखंड जय जयकारानं दुमदुमू लागला. आज पहिल्या प्रथमच द्रोणांच्या नेतृत्वाखाली प्रचंड रथदलाचा प्रमुख म्हणून कर्ण समरांगणात उतरला होता. लतावेलींनी सुशोभित केलेल्या तळपत्या शुद्ध सुवर्णानं मंडित अशा आपल्या जैत्र रथात तो हिमालयावर कैलास पर्वताचं उत्तुंग शिखर शोभून दिसत तसा सर्वात उंच असल्यामुळं शोभिवंत दिसत होता. हत्तीच्या साखळ दंडाचं सुचिन्ह असलेल्या त्याच्या रथावरचा काशाय वर्णाचा तलम राजध्वज इतका फरफरत होता की त्या फरफरण्यामुळं त्याला धारण करणारा अणुकुचीदार टोकाचा सुवर्णी ईर्षादंड एकसारखा लडलड हलत होता. सर्वांगावर लोहत्राण परिधान केलेला कर्ण म्हणजे राखेत झाकाळलेल्या तप्त धगधगीत अंगारासारखाच होता. त्याच्याजवळ कवच कुंडलं नव्हती. त्याचं जीवन शापदग्ध होतं तरीही तो अंगारासारखाच दाहक होता.
शापदग्ध असला तरी तो साक्षात सूर्यपुत्र होता. कितीही लहान झाला तरी अग्नीचा स्फुल्लिंग सदैव स्फुल्लिंगच असतो. मला पूर्ण माहित होतं की ताज्या दमाच्या कर्णापुढं अर्जुनाला आणण्यात काही सुज्ञपणा ठरला नसता. म्हणूनच शिबिरात भरलेल्या रात्रीच्या बैठकीत कर्णाच्या भयामुळं चिंताक्रांत होऊन पुन्हा पुन्हा त्या सुतपुत्र राधेयाचं काय म्हणणाऱ्या युधिष्ठिराला मी पटवून दिलं होतं की जीवनभराच्या जाळणाऱ्या अवहेलनेनं ठायी ठायी झालेल्या मानभंगामुळं पेटलेल्या कर्णाच्या झंझावातापुढं अर्जुन जीर्ण पर्णकुटीसारखा क्षणात धाडकन केव्हाही कोसळून जाईल. त्याला थोपविण्याचं सामर्थ्य एकातच होतं, पर्वत काय एकट्या भीमात. म्हणूनच प्रथम भीमाला कर्णावर सोडण्याचा निर्णय पांडव शिबिरात सर्वानुमते आम्ही घेतला होता. वचनप्रिय असलेला अमर्षी कर्ण कुंती देवीला दिलेल्या वचनाचं कधीच विस्मरण होऊ देणार नव्हता. भीमाला वधणार नव्हता. अर्जुनाशिवाय कुणावरही प्राणांतिक हल्ला करणार नव्हता. दात पडलेला भुजंग आणि नखाग्र छाटलेला सिंह यांसारखाच आता त्याचा विक्रम होता. भीष्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या निकराच्या द्वैरथ द्वंद्व संकुल आणि पाषाणफेकीच्या युद्धात पांडवांचे 5 लक्ष योद्धे कामी आले होते. भीम, श्वेत, सात्यकी, अर्जुन, दृष्टद्युम्न, युयुधान यांनी कौरवांचे 10 लक्ष योद्धे यमसदनाला धाडले होते. तरीही कौरवांची सैन्य संख्या अद्याप अधिक होती. कर्ण आणि द्रोण यांना मुखाशी ठेवून 15 लक्षांचा सैनिकी महासागर एकसारखा खवळत होता. आमच्या नंदी घोषामागं 10 लक्ष सेना उभी होती. सूर्योदय झाला तसं आपल्या खांद्या इतकं उंच आणि विविध आभूषणांनी सुशोभित असं पुष्पमाला व सुवर्णमंडित नावाप्रमाणेच विजय असलेलं आपलं अवजड धनुष्य रथदलाचा प्रमुख कर्णानं खूप उंचावून गरगर फिरवलं. आपला हिरण्यगर्भ नावाचा शुभ्र धवल टपोरा शंख त्यानं आपल्या सतेज कंठाच्या घोड्याच्या वेगासारख्या दिसणाऱ्या टपटपीत रक्तमय धमन्या फुगवीत कितीतरी मोठ्यानं फुंकला. कुणाच्याही शंखाचा नव्हता इतका त्याचा नाद गगनभेदी होता. नाकासमोर धावणाऱ्या आपल्या सहस्र रश्मी पित्याला तो शंखनाद ऐकून जसा काही तो सांगत होता, अंधकाराला जाळणाऱ्या तुमच्या करणशलाकेसारखेच माझे अमोघ असे नाराज, सर्पमुख, सुवर्णपुंख, सुची, जिदम, वस्तिक, गजास्ती, गोमुख, चंद्रपत्ती, गध्रुपत्र असे विविध बाण आज अर्जुनाला त्याच्या सेनेसह दग्ध करतील. माझ्या राजध्वजावरील हत्तीच्या साखळदंडात त्याच्या ध्वजावरील कपी वानर मी आज करकचून आवळून टाकीन. पुन्हा पुन्हा हिरण्यगर्भाचा योद्ध्यांच्या अंगावरील केश ताठ करील असा भेदक शंखनाद करून त्यानं आपल्या विराट रथदलाला पुढं सरसावण्याची भेदक अशी चेतनामय आरोळी दिली. आरूढ, आक्रम. त्याचे निळसर डोळे क्रोधामुळं गर्द गर्द निळे दिसू लागले. सेनापती द्रोण आहेत हे विसरून त्याला अनुसरणाऱ्या हजारो महारथ्यांनी अंगराज कर्ण जयतू 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 असा त्याच्या नावाचाच अविरत कल्लोळ माजवला. वणव्यात पेटलेल्या निषाद पर्वतासारखा दिसणारा तो पहिला पांडव पाहताना सूर्यच दुसरं रूप धारण करून पांढऱ्या घोड्यांच्या वेगवान रथावर आरूढ झाला आहे की काय असा भास प्रत्येक पांडव योद्ध्यालाच काय, पण मलाही क्षणिक झाला. पर्वकालातील महासागरासारखा पुन्हा पुन्हा आपलं विजय धनुष्य उंचावून तो गरजत होता. नदीच्या डोहात शिरणारा विशालकाय मगर सरासर पाणी कापत पुढं धावतो तसा तो क्षणातच पांडव सैन्यात बाणासारखा घुसला. त्याचे क्रुद्ध डोळे एकसारखे अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजाचाच वेध घेत होते. पण अर्जुनाला वेढत माझ्या संकेतानुसार पुन्हा पुन्हा भीमच त्याला सामोरा जाऊ लागला. मी कौशल्यानं अर्जुनाचा नंदी घोष क्षणार्धातच कर्णापुढं न येऊ देता द्रोणापुढं आणला. केवळ एका रथात बसून गरगर भ्रमण करत दिग्विजयात समग्र आर्यवर्त पादाक्रांत करणारा, दान, साधना, धैर्य, सुचिता यांनी तप्त लोखंडासारखा दिसणारा तो पहिला कौंतेय आणि बकासूर, हिडिंब, किरमीर, जरासंध यांसारख्या धिप्पाडांना वधणारा बलाढ्य मल्ल भीम एकमेकांसमोर उभे ठाकले. 2 मत्त वनगजांसारखे ते एकमेकांवर तुटून पडण्यापूर्वी
क्षणकाल थांबून परस्परांचा मर्मभेद घेऊ लागले. क्षणातच त्यांच्या चित्तथरारक लोमहर्षण संघर्षाला सुरुवात झाली. बाणांवर बाण टक्करले. क्रुद्ध भुजंगासारखे उष्ण निश्वास टाकत बाण फेकीनं त्यांना पळात सगळं अवकाश झाकोळून टाकलं. मृगातल्या अविरोध पर्जन्यासारख्या बाणांच्या एकलग सरींवर सरी कर्णाच्या धनुष्यातून सुटून भीमाच्या पथकात लढणाऱ्या विराट, मत्स्य, पांचाल यांना संत्रस्त करू लागल्या. माथ्यावरच्या सूर्यानं वाळवंटातील वाळूचा कणन कण सडकून तापवावा तसे त्याचे दाहक अग्निबाण पांडव सैन्याला पोळून काढू लागले. त्याच्या बाणांनी वेधला जाणारा भीम इतका अस्वस्थ झाला की त्यानं हातातील धनुष्य टाकून प्रथम मर्येयक मद्याचे कुंभच्या कुंभ पोटात रिचवून घेऊन आपल्या रक्ताचा बिंदून बिंदू फुलवून घेतला. गुंजेसारखे लाले लाल डोळे गरगर फिरवीत तो आवेशानं अशा चेतनेत कर्णावर तुटून पडला की त्यानं सतत 8 वेळा त्याच्या विजय धनुष्याची बळकट प्रत्यंच्या तडातड तोडून टाकली. 5 वेळा त्याचे रथ उद्ध्वस्त करून त्याला विरत केला. सारथी सत्यसेनाला घायाळ केला. सत्यसेन रथनिडावरून कोसळताच कर्णानं हातातील धनुष्य फेकून दिलं. सत्यसेनाचं थरथरणारं मस्तक मांडीवर घेऊन तो त्याला सावरू लागला. सत्यसेन, सत्यसेन म्हणत त्याची मूर्छा घालवू लागला. एवढ्यात क्रुद्ध भीमानं सरळ आपल्या रथातून त्याच्या रथावरच उडी घेऊन त्याच्या भक्कम रथाचं चूर्ण चूर्ण केलं. सत्यसेन पडला तरीही कर्ण अतिशय सौम्यपणे लढत होता. मातेला दिलेल्या वचनाला जागत होता. भीमाचे त्वेषाने आघात नुसतेच थोपवीत होता. पण मैरेयक मध्य अंगी भिनलेला भीम समुद्र वाऱ्यासारखा अनावर होताच कर्णानं आपले गर्द निळे डोळे क्रोधानं विस्फारले. वैशाखाच्या पेटत्या रणरणीत उन्हासारखा मिळेल त्याला जाळत तो भीमावर असा तुटून पडला की क्षणातच गंगेचं विशाल पात्र दाट धुक्यानं झाकोळून टाकावं तसा विशाल काय भीम त्यानं आपल्या अमोघ बाणांच्या संतत वर्षावात क्षणात पार झाकोळून टाकला. शरीरात जागजागी मर्मभेदी बाण घुसलेला भीम डेरेधार शाखा श्रीमंत शालवृक्ष वादळात उन्मळून पडावा तसा रथातून धाडकन खाली कोसळला. धरती हादरली. वायुपुत्र भीम मूर्छित झाला. झोपताना सुद्धा धरतीला कधी पाठ न देणारा अजिंक्य मल्लयोद्धा भीम उताना झाला. डोळ्यातून विजयानंदाच्या ठिणग्याच्या ठिणग्या वर्षवत आपल्या रथातून सरळ खाली उडी घेऊन कर्ण वायुगतीनं त्याच्या मूर्छित देहाकडे धावला. त्याला रोधण्याचं सामर्थ्य कुणातही नव्हतं. काही क्षणातच सावध होऊन रक्तवर्णी नेत्रांची किलकिलत उघडझाप करीत उठणाऱ्या भीमाच्या कंठात आपल्या विख्यात विजय धनुष्यांच्या प्रत्यंचेचा विळखा कंठबंदासारखा घालून त्यानं त्याला गदागदा हलवीत सुतपुत्र म्हणून भीमानं आखाड्यात सर्वात प्रथम निर्दयपणे हेटाळलेला ता सूर्यपुत्र उपहासानं म्हणाला, कितीतरी मोठ्यानं, अरे आमाप खादाडा, हातात आसूड घेऊन आज तुझ्या माजलेल्या पाठीचा कातडी लोंबेपर्यंत सारथी म्हणून खरारा करू काय? जा, माझ्या समोरून चालता हो. जिथं पक्वान्नांचे हंडे उतरले असतील त्या पाकगृहात जाऊन आपल्या चंचल जिभेचे चोच पुरव. विराटांच्या बल्लवाचार्या, तेच तुझं योग्य स्थान आहे. सुतपुत्राच्याही पात्रतेचा नाहीस तू. पुन्हा कधीच या कर्णासमोर येण्याचं धाडस करू नकोस. जा, चालता हो. लज्जित भीम मान खाली टाकून जीवाचं दान त्या विख्यात दानवीराकडून घेत माघारी फिरला. आज पहिल्यानंच भीमाचं संपूर्ण गर्वहरण होत होतं. भीमानं वधलेल्या दुर्मुख, दुर्जय, विकर्ण या दुर्योधन बंधूंची प्रेत कुरूंनी कशी तरी रणक्षेत्राबाहेर काढली. विकर्णाला मारताना भीमाच्या डोळ्यांसमोर द्यूतानंतरच्या वस्त्रहरणाचा प्रसंग उभा राहिला. रथातून खाली उतरून त्यानं मुकुट काढून घेत विकर्णाच्या मृतदेहाला वंदन केलं. कर्णाच्या विराट विक्रमाचा धास्ती घेतलेला युधिष्ठिर सरळ सरळ युद्ध समाप्तीची समेटाची भाषा बोलत होता. भीमाचा अहंभाव हरण करून 11वा दिवस मावळत होता. शिबिरात युधिष्ठिराला मात्र झोप येत नव्हती. 12व्या दिवशी सैन्यरचनेत कुशल असलेल्या राजनिष्ठ द्रोणांनी शंखाच्या आकाराची सैन्यरचना करून पहिल्या प्रहरापर्यंतच चेकितान, दुडसेन, पुरुचित, ध्वजकेतू, वीरकेतू, वृक, शंख, मणिमान, सुचित्र, अंशुमत आणि विख्यात द्रुपद राजाला कंठस्नान घातलं.
तसं काही काळ युद्ध थांबलं. पाचही पांडव आपल्या शुश्वराच्या कलेवराभोवती एकवटले. सगळेच शोकमग्न झाले. मी सर्वांना सावरलं, पण शिष्य प्रेमापोटी अर्जुनाशी मात्र द्रोण सौम्य युद्ध खेळत होते. निष्ठा डळमळत होती. शेवटी प्रेम हे दुबळच असतं. अचल, उग्रमन्यू, दीर्घायू, वष्ट, संश्रुती हे विख्यात रथी अर्जुनानं कोसळविले. सात्यकीनं अश्वत्थामा, दुःशासन, शकुनी यांना संत्रस्त करून टाकलं. दोन दोन प्रचंड पाषाण एकमेकांवर आदळताच त्यावर रांगणाऱ्या कितीतरी असंख्य मुंग्यांच्या पंक्ती नुसत्या चेंगरूनच ठार होतात. तसे प्रत्येक पथकातील किती किती सैनिक कामी आले याची गणती करणं अशक्य झालं. युद्धाच्या कल्लोळात हत्ती, घोडे, रथ यांखाली सापडून प्राणांती किंकाळ्या फोडत अनेकांनी देह टाकले. युद्धभूमीवर तुटलेल्या सोंडा, हात, पाय आणि मुकुटमंडित मस्तक यांचा खचच खच पडला होता. क्रुद्ध सिंहासारखा खवळलेला कर्ण चतुरंग दलात अर्जुनाला गाठण्यासाठी विमुक्तपणे गरगर फिरत होता. पण अर्जुनाच्या रथाचे वेग माझ्या हाती होते. कर्णाच्या रथातील साखळदंडाच्या ध्वजाकडं एक टक बारीक लक्ष ठेवून मी शक्यतो अर्जुनाला त्याच्या विरुद्ध दिशेला नेत होतो. त्याचा कोंदटलेला पराक्रम किती दग्ध करणारा होता हे भीमाला त्यानं दिलेल्या जीवदानावरून कोणालाही समजलं असतं. अर्जुन कुठंच दिसत नाही हे पाहून खवळलेला कर्ण युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांना पुन्हा पुन्हा गाठून विरत करून त्यांच्या कंठात आपलं धनुष्य अडकवून क्रुद्ध नेत्रांनी अग्नीचा वर्षाव करीत त्यांना संतापून विचारत होता, सांगा, माझ्या सुदामन आणि शोणाला डंख करणारा तो निळा सर्प कुठं आहे? काही न बोलता ते वीरत पांडव आपल्या पराजयाचं शल्य पचवीत क्षणभर त्याच्यापुढे न थांबता लज्जित होऊन सरळ धावत होते. राजमातेच्या वचनात सापडलेला तो सूर्यपुत्र अगतिकतेनं उष्ण निश्वास टाकत पांचाल, विराट, मत्स्य, राक्षस यांची पथकच्या पथक कापणीच्या हंगामात एखाद्या कृषीवरानं उभ्या पिकाची कणस तोडावीत तशी कापत चोहोनकडं विजेसारखा मन मानेल तसा तळपत होता. एकदा तर त्यानं युधिष्ठिराला मूर्छित करून सरळ त्याचा रथ उचलून दूर फेकून दिला. सैनिक योद्ध्यांनी त्याला सम्रांगणाबाहेर नेऊन शुद्धीवर आणला. कर्ण म्हणजे धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा अग्निरस ओतणारा प्रलयकारी विस्फोट होता. गर्जनारा प्रभंजन होता. कुणीही त्याच्या समोर क्षणभरही टिकाव धरू शकत नव्हतं. गरगरणारा 12वा दिवसही संपला. प्रत्येक दिवशी युद्धभूमीवर इतक्या प्रेतांचा खच पडत होता की रोज सम्रांगण बदलावं लागत होतं. अजून एकही पांडव युद्धात पडत नाही हे पाहून त्या दिवशी रात्री नात्यांची सर्व बंधनं जुगारून देऊन दुर्योधन सेनापती द्रोणांवर कठोर शब्दात उखडला. 12 दिवसात 12 लक्ष कुरुसेना कामी आली तरी एकही पांडव मात्र गतप्राण होत नाही. माझे 24 बंधू भीमानं नष्ट केले तरी एकही पांडव नष्ट होत नाही. हे युद्ध आहे की दिग्विजयी सेनेनं आनंदाप्रित्यर्थ मांडलेलं भोजन? गुरुद्रोण, पांडवांना कंठस्नान घालण्यासाठी तुमचं धनुष्य असमर्थ असेल तर तुमच्या राजरथावरचा राजध्वज उद्या कर्णाच्या हाती द्या. त्याचा प्रत्येक शब्द द्रोणांचं हृदय अवहेलनेनं फोडीत होता. ज्यानं आपली शस्त्रविद्या अहोरात्र कष्ट करून जीवनभर कुरु पांडवांना निष्ठेनं शिकवली त्या त्यांच्या शिष्यगणांपैकी कुणीही त्याच्या भावनांची आज क्षिती करीत नव्हता. त्यांना आपला अंगठा तोडून देणारा, कटीभोवती राकट वल्कल बांधणारा, निषाद पर्वताच्या घनदाट रांगेत वनवन फिरणारा, काळ्या शरीराचा पण धवल अंतःकरणाचा एकलव्यच क्रूर काळानं गुरु द्रोणांचा एकमेव निष्ठावान शिष्य ठरवला होता. सामाजिक संकेतांपेक्षा त्याग आणि निष्ठाही केव्हाही श्रेष्ठ असते. सर्वांच्या प्रेमाला आपल्या विशाल भात्याच्या पोकळीत कोंबून गुरु द्रोण निर्धारानं उभे ठाकले. शुभ्र धाडी क्षणकाल थरथरली. माझ्या पराक्रमाची विवेकशून्य शंका घेणाऱ्या दुर्योधनाला उद्याच मी दाखवून देईन की एक ना एक सर्वश्रेष्ठ पांडवांचं चक्रव्यूहात पडलेलं कलेवर पाहिल्याशिवाय उद्याचा सूर्य मावळणारच नाही. तरातरा चालत ते बैठकीतून निघूनही गेले. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.